आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव तालुक्यातील कोटारे खुर्द येथील शिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचा सुमारे 10 ट्रॉली जनावरांचा चारा जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीत पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। कोटरे खुर्द येथील गट क्रमांक 156 मध्ये शेतकरी जयसिंग रामसिंग मोरकर आणि राजेंद्र जामसिंग सावकार यांनी जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा साठवून ठेवला होता। उन्हाळा आणि आगामी काळातील गरज लक्षात घेऊन सुमारे 10 ट्रॉली चारा गंजीच्या स्वरूपात ठेवण्यात आला होता। मात्र अचानक वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे पडलेल्या ठिणगीनं या चाऱ्याला आग लागली। आग लागल्यानंतर काही क्षणातच तिनं रौद्र रूप धारण केलं। धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाला पाहून परिसरातील शेतकरी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पाणी, माती आणि उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र चारा अत्यंत कोरडा असल्यानं आग वेगानं पसरली आणि संपूर्ण गंजी आगीत भस्मसात झाली। या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी वीज वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। संबंधित परिसरातील वीज वाहिन्यांची नियमित देखभाल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गेल्या 4 महिन्यांपासून या भागात वायरमननं भेट दिली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून यामुळे वीज वाहिन्यांमधील दोष वेळेवर दुरुस्त झाले नसावेत अशी शक्यता व्यक्त केली जाते। या आगीत वर्षभरासाठी साठवून ठेवलेला जनावरांचा चारा पूर्णपणे नष्ट झाल्यानं संबंधित पशुपालकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। आता जनावरांसाठी चारा उपलब्ध करायचा तरी कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय। घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। तसेच वीज वितरण कंपनीने या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज वाहिन्यांची नियमित तपासणी करावी अशी मागणीही करण्यात येते आहे।